आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस झालं, आता आम्ही अजून नाही थांबू शकत. हा चला ग, मुलांना ताब्यात घेऊ आपण. अहो माझं ऐका. हे बघा. काय बघा, किती वेळ वाट बघितली आम्ही. आली का तुमची गौरी? आपण या मुलांना ताब्यात घेऊया. तरच लोकांना सांगता येईल की आम्ही हा आश्रम बंद केला. नाहीतर यांच्या लफड्यात सगळ्याच आश्रमांकडे लोक वाईट नजरेने बघतील. हो ना, काही चुकीचं खपून घेतले जात नाही हे लोकांना कळायलाच पाहिजे. नाहीतर निधी अभावी सगळंच बंद होईल. अहो वहिनी, अहो त्या येतच असतील. तुम्ही माझं ऐका. ती येईल तेव्हा येईल. आम्ही आता इथून मुलांना नेणारच. आणि साहेब, तुम्ही सविस्तर बातमी लिहायला घ्या की या आश्रमावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे आणि इथली सगळी मुलांना आम्ही सुरक्षित जागेत हलवलेली आहे. चला ग. मी इथून एकाही मुलाला तुम्हाला नेऊ देणार नाही. आमच्या वाटेत येऊ नका, बाजूला व्हा. नाही होणार. हे बघा, एकतर ती गौरी इथे बघायलाही आली नाही. आम्हाला आमचं काम करायला नको. अहो, तिला नसेल मुलांची काळजी, पण आम्हाला आहे ना. तुमचा गैरसमज होतोय म्हणून तुम्ही मुलांना आईपासून तोडताय. आई? अहो, कुठे दिसते का तुम्हाला त्यांची आई? सांगा ना, कुठे गेली गौरी? सांगा. अहो सांगा ना, कुठे गौरी? मी इथे. थांबा. माझ्या मुलांना घेऊन जाऊ नका प्लीज. गौरीजी. गौरी. गौरीजी. गौरीजी. गौरीजी उठा. गौरीजी काय झालं? गौरीजी. माझी मुलं
गौरी बरं वाटतंय ना आता? आम्हाला अशी बातमी मिळाली की या माणसाचं आश्रमावर येणं संशयास्पद आहे. तुमचा आणि यांचा पूर्वीपासून संबंध होता म्हणे. काय आहे काय हे सगळं? असं आश्रमावर या सगळ्या भानगडी करणं सोपतं का तुम्हाला? असं काही नाहीये. ऐका, हे बघा, खरंच काही भानगड नाहीये. तुमचा गैरसमज होतोय. हे मुलांना शिकवायला येतात फक्त. शिकवायला की काही लपवताय आमच्यापासून? हे बघा, जे काही असेल ते सरळ सरळ सांगा. तुम्ही तुमच्या वाटेने जा, मुलांची काळजी आम्ही घेऊ. अहो, बाकीच्या सुद्धा आश्रमाचा प्रश्न आहे. लोक कसे येतील मदतीला? हे सगळं वेळेवर थांबायलाच पाहिजे. हो ना, मुलं तुला आई मानतात. आई ही अशी लफडी करते का? बस. काय लावलंय लफडा लफडा? गौरीजींच्या पावित्र्यावर बोट ठेवायचा कोणालाच अधिकार नाही. आणि खबरदार, जर आमच्या नात्याला लफडं म्हणाल तर. म्हणजे नातं आहे तर? मला माहित नाही तुम्ही या नात्याला काय म्हणता ते, पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. आम्ही लग्न करणार आहोत, तरीही अजून लफडच म्हणणार आहात का? की नेताय मुलांना? की तुमच्यात लग्न करायची परवानगी नाहीये? हे खरं आहे का? 100%. आणि त्या काही लफडी करणाऱ्यातल्या नाहीये. आम्ही लग्न करणार आहोत आणि इथल्या सगळ्या मुलांना दत्तक घेणार आहोत. खरंच रुद्र पैठणकर एका सामान्य बाईशी लग्न करणार? असं काय केलं यांनी? सामान्य नाही, बरोबर आहे. तुम्ही गौरीजींना अजून ओळखलं नाहीये ना, म्हणून तुम्हाला ते सामान्य वाटतंय.
बघताय ना किती त्रास सहन करतायत ह्या. किती लागलंय. तुम्हाला सगळ्यांना हिरकणीची गोष्ट माहिती असेलच. आपल्याला होणाऱ्या वेदनांची जराही पर्वा न करता जी आपल्या मुलांसाठी धावून येते ती सामान्य कशी असू शकते. जिच्या पोटी मूल जन्माला आलं नाही पण तिने यशोदेसारखी माया लावून ह्या आश्रमाचं गोकुळ केलं, ती बाई सामान्य असेल. जिने मुलांच्या सुखासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं ती बाई सामान्य नाहीये. तुम्हाला चांगलंच माहिती आहे या आश्रमाकडे निधी नाहीये. हा आश्रम केव्हाही बंद होऊ शकतो. ते सहज पैसे मागू शकले असते माझ्याकडे पण त्यांनी तसं नाही केलं आणि त्यांचा हाच स्वभाव मला भावतो. अहो हाच आदर्श त्या मुलांसमोर ठेवतायत. गौरीजी सामान्य नाही आहेत. अशा असामान्य ताकद असलेल्या गौरीजींसोबत मला माझं आयुष्य घालवायचंय. त्यांचं प्रेम त्यांची काळजी अनुभवायची आहे. एका चुकीमुळे आम्ही हे बघा त्यांनी खूप प्रेमाने हे विश्व उभं केलंय आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे. आणि तरीही तुम्ही ह्याला लफडं म्हणत असाल तर हो आहे हे लफडं. खरंच गौरी नशीब काढलंस तू. आम्हाला माफ कर, उगाच आळ घेतला तुझ्यावर. बहुतेक आम्हाला चुकीची माहिती मिळाली होती. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. नुसती पैशांची मदत आणि आयुष्यात सोबत यात खूप मोठा फरक आहे. देव तुमचं भलं करो. मुलं इथे सुरक्षित हातात आहेत. आता मी त्याला कुठेच नेणार नाही. गौरी नीट पोहोचली असेल ना? नक्कीच तिचा पाय दुखत असणार. तिला एक फोन करून बघू का? नाही नको, तिकडे काय परिस्थिती आहे माहित नाही. उगाच नको फोन करायला. श्वेता, अगं अशी का बसलीस? काही नाही, सहजच कामं आटोपली ना म्हणून बसले होते. नंदाई, तुम्हाला काही हवंय का? मला हाक मारायची ना, मी आले असते. तुम्ही कशाला आलात? तुम्ही आराम करायला पाहिजे ना. अगं केला की पुष्कळ आराम.
लाड सुद्धा करून घेतले गौरीकडून. बरं वाटतंय मला आता. गौरीनी काळजी घेतल्यावर गुण तर येणारच ना. अगं आणि हे बघ मला काय मिळालंय. बिट्टीने धागा पाठवलाय. सोबत ग्रीटिंग सुद्धा होतं एक, मी बरी व्हावे म्हणून. खरं सांगू, गौरी परत आली आणि चैतन्य पुन्हा परत आलं. पण आहे कुठे ती? काय ग, काय झालं? नाही, ते आश्रमावर काय? नंदायो, गौरीला आश्रमावर घाईनं जावं लागलं म्हणून ती निघाली. अगं बाई, हो का? हो, आणि तुम्ही झोपला होता ना म्हणून तुम्हाला नाही उठवलं. बर, तिची जबाबदारी आहे आश्रम म्हणजे, नाही का? किती मनापासून करते ना गौरी सगळ्यांचंच. हो ना. किती चिवट आहे ही गौरी. एवढा प्रयत्न केला तरी गेलीच. पोहोचली नसेल तिथे म्हणजे मिळवलं, पण पोहोचली असेल तर शिट, काय झालं बघायलाच हवं. त्या दुसरी पासलाच कॉल करते. कशाला नाव ठेवतो गौरीला? किती करते ती मुलांसाठी. या मुलांना तुमच्यासारखे शिक्षक मिळाले हे भाग्यच आहे त्यांचं. कधीतरी आमच्या आश्रमात सुद्धा शिकवायला या. खरं तर तुम्ही जोडीनेच या. हा बरोबर, दोघंही या. रुद्र काय करून बसला ते. या बायका गेल्यावर तुमचं काही खरं नाही. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील ना? हो हो हो, मिळाली. मग तुम्हा सगळ्यांना आश्रमावर जायला वेळ होईल ना, उशीर होईल. अरे हो बरोबर, निघतो आम्ही. पण एक राहीलच. ताई, हे पैसे कशासाठी? आश्रमासाठी. खूप मोठी रक्कम नाहीये, पण असू देत. खूप छान काम करतेस तू. आणि हो, लग्नाला नक्की बोलवा. हा काय रुद्र सर, बोलवणार ना? हो. चला येतो आम्ही. चला. आपण आता इथेच राहणार. रुद्र दादा, चला आपण खेळायला जाऊया. नाही, रुद्र दादांना काम आहे, तुम्ही जा. काम ते चला चला, मी येतो खेळायला. चला चला, आपण जाऊ खेळायला. सावकाश. हे तुमचे अगरबत्त्यांचे पैसे. उद्यापासून येऊ नका इथे. दिलात तो त्रास पुरे. गौरीजी तर बायका निघून गेल्या, मुलंही कुठे जाणार नाहीत. हा आश्रमही बंद पडणार नाहीये. प्रश्न सुटलाय आता.
मुळात हा प्रश्न आला कोणामुळे? कोण जबाबदार आहे याला? तुम्हीच ना? काय वाटतं तुम्हाला? बघितलं ना काय झालं तुमचं येण्यामुळे ते? त्यांनी मुलांना नेलं असतं तर काय करायचं होतं मी? प्लीज गौरीजी, मी असं कधीच होऊ दिलं नसतं. जे झालंय ते तुमच्यामुळेच झालंय रुद्र सर. त्यांनी मुलांना नेलं असतं तर काय केलं असतं मी? आपली माणसं आपल्यापासून दूर जाण्याचं दुःख काय असतं हे कळतं का तुम्हाला? आपली माणसं दूर जाण्याचं दुःख चांगलंच कळलंय मला, आणि त्याचा त्रास होतो गौरीजी. म्हणून आपल्या माणसांमध्ये अंतर राहू नये हाच प्रयत्न करतोय.